राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पीक अतिवृष्टीमुळे खराब झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वाशिम या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नोव्हेंबर 2023 मध्ये या भागामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस, गारपीट आणि वादळ झाले होते, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले होते। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना किती विमा वाटप होणार आहे ते बघून घेऊया। सरकारने जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपये भरपाई मिळणार आहे। यापूर्वी ही मर्यादा फक्त 2 हेक्टर पर्यंत होती, पण आता ती वाढवून 3 हेक्टर करण्यात आली आहे। म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याकडे 3 हेक्टर जमीन असेल आणि त्याचं सगळं पीक खराब झालं असेल तर त्याला 40,800 पर्यंतची रक्कम मिळू शकते। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, ज्यामुळे कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय पैसे मिळतील। शेतकरी मित्रांनो, या योजनेमध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे काय बघूया। 7/12 उतारा किंवा जमिनीचा पुरावा, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, पिकांच्या नुकसानीचा पंचनामा आणि कृषी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र। शेतकऱ्यांना हा अर्ज स्थानिक कृषी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात करावा लागेल। याशिवाय सरकारी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे। या योजनेसाठी सरकारने 590 कोटींची तरतूद केली आहे। संपूर्ण निधी SDRP म्हणजेच स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड मधून दिला जात आहे, जो केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने तयार केला जातो। या संपूर्ण प्रक्रियेवर उच्च पातळीवरून देखरेख केली जाणार आहे, जेणेकरून योग्य शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल। शेतकरी मित्रांनो, या नैसर्गिक आपत्तीमुळे कोणकोणत्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ते बघूया। 1. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, नाचणी, धान, तूर, आंबा, काजू व नारळ या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। विशेषतः जी पिकं काढणीच्या टप्प्यावर होती त्यांचे नुकसान सर्वाधिक झालेले आहे।